कधी कुणाला कळला रे प्रारब्धाच्या परिघावरुनी जणू वादळ एक भिरभिरते वादळ एक भिरभिरते वादळ एक भिरभिरते वादळ एक भिरभिरते हॅलो, व्हॉट द हेल इज दिस? कुठे आहात तुम्ही? अहो नुसतेच काय फोन करताय, समोर तर या. अरे वा, म्हणजे फोन नंबर सेव्ह करून ठेवलाय तर तुम्ही. मी तुम्हाला बोललेलो ना की यानंतर मी तुम्हाला त्रास देणार नाही म्हणूनच तर आज भेटतो आपण. आपण नाही, तुम्ही. आणि तुम्ही इथे प्लीज लवकर या. मग तुम्ही आहात आणि मी आहे. अरे वा, आता तू आम्हाला म्हणालास, म्हणजे आणखीन कोणीतरी तुझ्या बरोबर आहे. आता ते कोण आहे ते सांग पटकन. मी बोल. मी आणि ती ती? आता ही ती कोण? कामिनी. कामिनी वैद्य, राईट? तुम्हाला साहेब? म्हणजे हे तिचं आत्ताचं नाव असेल ना? नाही साहेब, म्हणजे करून सवरून मलाच म्हणजे काय विचारतोयस? तुम्ही दोघांनी मिळून आदित्य महेश्वरला शेंडी लावलीत, म्हणजे लावण्याचा प्रयत्न केला होता. हो साहेब, माफ करा. पुन्हा असं नाही करणार साहेब, चूक झाली आमची. अरे तिच्या, पुन्हा असं करायला बाहेर तर सोडलं पाहिजे ना मी तुम्हाला. म्हणजे साहेब, मला आज आदित्याला फसवलं. ह्याच्या आधी किती जणांना असं फसवलं असेल काय माहिती. काढतो तुमची कुंडली काढायला मला वेळ नाही लागणार. आता तुझा मुक्काम इथेच, तुझा आणि तुझ्या कामिनीचा. आता कुठे असेल ती? मला माहित नाही साहेब. माहित नाही? बर, हे आत घ्यायला टायर टाका. नाही नको साहेब, मी सांगतो सगळं साहेब. सांगतोस? हे टायर कॅन्सल. बोल. हॅलो. गुड मॉर्निंग आदित्य महेश्वर. मॉर्निंग. कोण बोलतंय? तुमच्या मार्गातला एक काटा दूर झाला आदित्य. काय? कोण बोलतंय? आणि कोण बोलतंय हे तितकंसं महत्त्वाचं नाही आहे. काय बोलतंय हे महत्त्वाचं आहे. हे बघा, कोण बोलतंय हे कळल्याशिवाय मी. काही पत्ते उलटे असलेले चांगले असतात काही वेळा. हां, तर मी तुम्हाला सांगत होतो, तुमच्या मार्गातला एक काटा दूर झालाय. नाही, मला कळलं नाही. 25 लाख. तुम्ही आणि कामिनी वैद्य दोघांचा एकत्रित फोटो. तुम्ही? तुमचा हितचिंतक आहे मी, काळजी करू नका. आणि घाबरू तर नका. मला काहीच कळत नाहीये. हे काय चाललंय? कळणारही नाही. आत्ता या क्षणी तुम्हाला यातलं काहीही कळणार नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुमच्या मागे जी सगळी शुक्लकाष्ठ लागली आहेत ती दूर करण्याचा मी माझ्या परीनं पूर्ण प्रयत्न करतोय. पण कोण आहात तुम्ही? आणि हे सगळं? महेश्वर साहेब, काही गोष्टी कळण्यासाठी नेमकी वेळ यावी लागते.
आणि तुमच्या बाबतीत ती वेळ काहीशी उशिरा येईल कदाचित. हे बघा तुम्ही एवढंच सांगतो महेश्वर साहेब, जे करतोय तुमच्या आणि महेश्वर घराण्याच्या हितासाठी करतोय. आता फक्त मी काय सांगतो तेवढं ऐका. मला सांगा, ही कामिनी वैद्य कोण? हे बघा तुम्ही जे कोणी असाल ते, माझ्या पर्सनल गोष्टीत कोणीही नाक खुपसायची गरज नाही आहे. माझ्या गोष्टी मी निस्तरायला समर्थ आहे. हो, पण ज्या गोष्टीबद्दल काहीच माहिती नाही ती कशी निस्तरणार? म्हणजे अगदी सरळ आहे. ज्या गोष्टीबद्दल, ज्या माणसाबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही आहे, अगदी त्याचा मोबाईल नंबरही तुमच्याकडे नाही आहे, ती गोष्ट कशी निस्तरणार? म्हणजे ते कसं काय निपटणार बुवा तुम्ही? तुम्हाला नक्की काय म्हणायचं, जरा नीट खुलासा करून सांगाल का? शुअर, ते सांगण्यासाठीच तर फोन केलाय. तुमच्याकडे 25 लाख मागणाऱ्या माणसाला पोलिसांनी उचलला. काय? कधी? अहो आत्ताच त्याचा फोन. तुम्हाला केलेला फोन त्याने ठेवला आणि तिकडे ते पार्सल पोलिसांनी उचललं. ते डायरेक्ट कस्टडीत नेऊन टाकलं. पण हे सगळं तुम्हाला कसं काय माहिती? कस्टडीत तो माझ्याच बरोबर होता. खुश? हे बघा आय एम सॉरी, पण इट्स ऑब्वियस आदित्य साहेब, चलताय. आता मला सांगाल, ही कामिनी वैद्य कोण? कामिनी वैद्य, शी इज एन एरोस्ट्रेस. ओके. एका ॲक्सिडेंटच्या निमित्ताने आमची ओळख झाली. शी इज माय गुड फ्रेंड. गुड फ्रेंड? बस एवढंच? या एवढंच. ठीक आहे, मी तुम्हाला एवढंच सांगेन की या तुमच्या 25 लाखांच्या एकूण प्रकरणात ही जी कोणी कामिनी वैद्य आहे ती सुद्धा गुंतलेली आहे. वादळ एक भिरभिरते. ठीक आहे, मी तुम्हाला एवढंच सांगेन की या तुमच्या 25 लाखांच्या एकूण प्रकरणात ही जी कोणी कामिनी वैद्य आहे ती सुद्धा गुंतलेली आहे. काय? येस, तशी बऱ्यापैकी माहिती पोलिसांना मिळालेली आहे. तिला शोधण्याच्या ऑर्डर्सही निघाल्यात. तुम्ही पोलीस आहात? आदित्य साहेब, आज उद्या आपण भेटतोयच की, कळेलच तुम्हाला. आणि तसंही तुम्ही मला ओळखत नाही, मी तुम्हाला ओळखतो. चांगलाच, चांगल्या अर्थानं म्हटलं मी. आणि काही टेन्शन घेऊ नका. घरी जा, फ्रेश व्हा, थोडी झोप काढा. आणि ऑफिसच्या इझी चेअरमध्ये तशी झोप पूर्ण होत नाहीच ना आदित्य साहेब. त्यासाठी मोठा बेडच हवा काय? तुम्हाला सो आपण आज उद्या भेटतोय. डोंट वरी. आणि कामिनीचा काही कॉल वगैरे झालाच तर तिला कसलाही पत्ता लागू देऊ नका. मी फक्त तुम्हाला सावध करण्याचं काम केलंय. ओके? हो, पण आय नो तुम्हाला बरेच प्रश्न पडलेले असतील. तुमच्या सगळ्या पॉईंटपर्यंतची उत्तरं तुम्हाला मिळतील. आणि ती उत्तरं तुमच्यासाठी अनपेक्षित असतील माझ्या मते. एनिवे, गुड बाय अँड टेक केअर. डोंट वरी, एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. गुड डे. आंबळे, एक बिर्याणी मागवा फर्स्ट क्लास. पोटात कावळे ओरडतात.
हॅलो. हा बोलतोय, बोला. काय? अहो पण हे कसं शक्य आहे? नाही नाही, हे झालंच कसं? अहो पण मी म्हणालो होतो की तुमच्या सगळ्या डिमांड्स आम्ही पूर्ण करू म्हणून. नाही तरी सुद्धा ठीक आहे, ठीक आहे, मी बघतो काय. ओके. 40 करोडचं टेंडर आहे. सगळ्यांची नजर आहे त्याच्यावर. कळवायला वेळ लावला तर बाकीचे आहेतच. पण सावंत यातले तुमचे किती? काय गरिबाची चेष्टा करता काय? आम्ही काय बोलू शकतो की आम्हाला कमिशन द्या म्हणून? जे काय मिळेल त्यात समाधान मानायचं, झालं. वा हुशार आहात. हं? म्हणूनच तर टिकून आहे आजपर्यंत या नोकरीमध्ये. बरं, मग काय सांगू साहेबांना? एवढं कमिशन देऊन ते मिळवायचं म्हणजे? ते तुम्ही आणि साहेब बोलून घ्या. पण एक सांगू, 4% कमिशन म्हणजे काहीच नाही. पण साहेब एवढ्यावर चढून नाही बसणार, थोडं इकडे तिकडे होईलच की. हा ठीक आहे, मी बोलतो साहेबांशी तुमच्या. 40 कोटीचं टेंडर. शिट, नॉट अ स्मॉल जॉब. हॅलो उदित बेटा, बॅड न्यूज बेटा. ते 40 कोटीचं टेंडर आपल्या हातून गेलं. ओके, डोंट वरी, बघू काय ते. शिट. अरे डिकोस्टा, काय सांगू तुला. त्या आदिबाईला समजवणं म्हणजे आपल्या डोक्यावर दुधारी तलवार टांगण्यासारखं आहे. 25 लाख? अरे 5 लाख मिळायची मारामार आणि तू 25 लाखाची गोष्ट करतोयस. त्या रंगाबाईला सांगू की आदिबाईनं 3 लाखच दिलेत. अरे त्यातून आपल्याला कमिशन पण मिळणारच आहे की. एक मिनिट हा डिकोस्टा. कोण पाहिजे? तुझ्या घरात मी दुसऱ्या कोणाला शोधायला कशाला येईन? डिकोस्टा, तुला मी नंतर फोन करतो. काय काम आहे आपलं? किती पैसे उकळले रे आतापर्यंत त्या आदित्य महेश्वरकडनं? काय बोलताय तुम्ही उगाचच? 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 ह्याला आम्ही काय रिकामटेकडे होत का रे उगाचच काहीतरी बोलायला? पण तुम्ही गप बसायचं इकडे, नाहीतर अख्खा मुखडा परतवून ठेवीन. स्वतःचा स्वतःला सुद्धा ओळखू नाही येणार, कळलं का? पण गप, एकदम गप. बोल आता. काय? आदित्यकडून पैसे कशाला गोळा करत होतात तुम्ही? म्हणजे तुम्ही काय बोलताय ते मला कळत. आता पुन्हा एक वाजवी ना. मी काय बोलतोय ते मग कळेल तुला. तुम्ही मला रंगाबाई हवाय. डिकोस्टा एवढ्यात अडकलाही असेल. या क्षणी माझ्या माणसाने त्याला उचलला असेल. आता तुझी पाळी आहे, मग रंगाबाईची. साहेब खरंच काय मला यातलं माहिती नव्हतं. असं? 2 महिने झाले सुमित. तू कुठे जातोयस, काय करतोयस, कोणाला भेटतोयस? मांडू सगळी कुंडली? कधी, किती वाजता? तू आणि डिकोस्टा त्या रंगाबाई बरोबर कोणत्या हॉटेलात होतात? सांगू रेकॉर्ड? हे बघ बाळा, आता खोटं बोलून तसा फारसा काही फायदा होणार नाही. रदर फायदा कुठलाच होणार नाही म्हणा.
घेतलात तेवढा फायदा खूप झाला. आता त्याची भरपाई करायची फक्त. साहेब तुम्हाला खरंच सांगतो, आदिबाईला फसवायचा आमचा काहीच इरादा नव्हता. असं? मग त्याचेच पैसे घेऊन त्याची काय सुवर्ण तुला करण्यात होतात का? साहेब म्हणजे आम्हालाही थोडा फायदा होणार होता, पण आदिबाईला सुद्धा त्याचा फायदा झाला असता. रंगाबाई म्हणाला शेअरमध्ये पैसे इन्व्हेस्ट करा, भरपूर फायदा आहे. याच्यापूर्वी कधी इन्व्हेस्ट केले होते का शेअरमध्ये? नाही साहेब, आम्हाला शेअरमधलं काहीच माहिती नाही. मग रंगाबाईंनी सांगितलं आणि तुम्ही विश्वास ठेवलात. शिस्तीत आदित्य महेश्वरला उघडं करायला निघालात. देवाशपथ सांगतो साहेब, आदिबाईला फसवण्याचा आमचा इरादा नव्हता. वादळ एक भिरभिरते देवाशपथ सांगतो साहेब, आदिबाईला फसवण्याचा आमचा इरादा नव्हता. रंगाबाईची ओळख कशी झाली? बारमध्ये. वा. म्हणजे तू सुद्धा बेवडाच का? नाही साहेब, म्हणजे असंच कधीतरी. असंच कधीतरी. ओके. तर असाच कधीतरी तुम्हाला रंगाबाई भेटला, बरोबर? हो. कोण कोण होतात? हां, बारमध्ये कोण कोण होतात? मी, डिकोस्टा आणि आमचा आणखीन एक मित्र होता, बागवे. बागवे. तो कुठे आहे सध्या? तो इकडे नसतो, मस्कतमध्ये असतो, मॅकॅनिक आहे. आणि त्याचा काही संबंध नाही आहे इथे. तो फक्त त्याच रात्री होता आमच्याबरोबर. बर. पुढे? कशामुळे तरी आमची रंगाबाईबरोबर ओळख झाली. कशामुळे? नाही साहेब, काही आठवत नाही. मेंदूला ताण देऊन बघ. नाही साहेब, खरंच काही आठवत नाही. किती वर्ष झाली रंगाबाई भेटून? 2-2.5 वर्ष झाली. रंगाबाईचं काही ऑफिस वगैरे? हो, आम्ही 2-4 वेळा त्याच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. कुठे? फोर्टमध्ये. बरं, मग? असंच बोलता बोलता रंगाबाईने आम्हाला शेअर्समध्ये पैसे गुंतवण्याची आयडिया सांगितली. आमच्याकडे तेवढे पैसे नव्हते, मग आम्ही आदिबाईला सांगितलं. त्याला 25 लाख सांगितलेत तुम्ही? हो. आणि रंगाबाईला तुम्ही देणार होता 10 लाख. 10 लाख शेअरमध्ये गुंतवायला काय टाटा बिर्ला लागून गेला काय रे तुम्ही? हा, ह्याच्याकडून घ्यायचे, त्याला द्यायचे, मधल्यामध्ये आपला वाटा काढायचा, बरोबर ना? नाही साहेब, आम्ही खरंच. आणखीन 4 थपडा बसले ना, पाणी पण मागायला उठणार नाहीस तू, समजलं ना? रंगाबाईला किती द्यायचे कबूल केले होतेस? 5 लाख. लाज नाही वाटत? आदित्यकडून 25 लाख घेऊन रंगाबाईला 5 लाख देणार होतात तुम्ही? भाई 25 लाख देणारच नव्हतं साहेब. मग किती देणार होता? 5 लाख. दिले? नाही, काही दिवस जाऊ दे म्हणाला. त्याचाही काही प्रॉब्लेम चालू आहे. तुमच्यासारखे मित्र असल्यावर प्रॉब्लेम्स होतील नाही तर काय? तसं नाही साहेब, मी. चुप चुप. तो रंगाबाई काय लायकीचा माणूस आहे माहिती आहे का तुला? अरे गुंड आहे तो, गुंड. पूर्वी कधीतरी शेअर मार्केटमध्ये दलाली करायचा, नंतर गुंड झाला. असंच लोकांना फसवून पैसे जमा करायचे आणि नंतर मागायला गेलं की त्यांनाच धमकी द्यायची. हे आणि फक्त एवढंच काम आहे तुझ्या रंगाबाईचं. या सगळ्या प्रकारात एक खून सुद्धा त्याच्या नावावर जमा आहे. काय? बारमध्ये येऊन तुमच्यासारखे बकरे पटवणारी माणसं चांगली कशी असू शकतील सुमित? आता काय होईल साहेब? आता काय, पाहुणचार तुमचा आमच्याकडे, मस्तपैकी फ्री ऑफ कॉस्ट लॉजिंग बोर्डिंग. साहेब, आम्हाला खरंच काही करायचं नव्हतं साहेब. ते बघू नंतर. तोपर्यंत राहा आमच्याकडे फुकटच्या लॉजिंग बोर्डिंगवर. नाही, नको, खरंच. गप्पणी यायचं माझ्या बरोबर, जास्त बोलायचं नाही. आपण तुझ्या सरकारी AC डिलक्स रूम मध्ये बसून मस्तपैकी गप्पा मारू. तोपर्यंत तू आराम कर त्या रूमवर. आपल्याला ही रूम सील करायची. आणि सुमित, तुझ्या रंगाबाईला फोन लाव. काय? फोन लाव. त्याला म्हणावं
आदित्य साहेब 25 लाख द्यायला तयार झालेत. नाही साहेब. नाही 25 नाही, तुम्ही त्याला 5 लाख देणार होतात ना. त्याला म्हणावं आदित्य साहेब 10 लाख देत आहेत. आज रात्री भेटायचंय, कुठे भेटायचं ते ठरव. साहेब तो मला ठार मारून टाकेल. हो, हे जर नाही केलंस ना तर मी तुला ठार मारेन. सरकारी रिव्हॉल्वर. फोन लाव. हॅलो रंगाभाई. बोला. आदित्य साहेब, माझ्या फोनमुळे तुम्हाला जर काही त्रास झाला असेल तर आय एम सॉरी. म्हणजे ते तुम्ही होतात? येस, मी आत्ताच सांगितलं ना की काल आणि आज सकाळी मीच फोन केला होता. आणि त्यापूर्वीचे? त्यापूर्वीचे